श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं जॉन आणि त्रिशा कसे एकमेकांच्या प्रेमात पडले होते ते. आता लगेच आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 18. अमर, त्रिशा आणि जॉन खाली हॉलमध्ये आले. आजी आजोबा दोघेही तिथेच सोफ्यावर बसलेले होते. वाणी आणि रमा किचनमध्ये स्वयंपाकाचं बघत होत्या. आजी आजोबा, ही त्रिशा आहे, आपल्या जॉनची होणारी मिसेस. अमरने त्रिशाची ओळख करून दिली तशी ती पुढे होऊन त्यांच्या पाया पडली. तिच्या मागे जॉननेही येऊन नमस्कार केला. सुखी राहा बाळांनो. आजी आणि आजोबा दोघेही आशीर्वाद देत म्हणाले. त्यांनाही त्रिशा मनापासून आवडली होती. आजी आजोबा, तुमची हरकत नसेल तर त्रिशा इथेच राहील आपल्यासोबत, कारण तिची फॅमिली इथे नाहीये आणि ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती तिथे दुरुस्तीचं काम चालू आहे. काही दिवस ती इथे राहिली तर चालेल ना तुम्हाला? अमरने विचारलं. काही हरकत नाही ना बाळा, राहू शकते ती इथे. वाणीलाही सोबत होईल. माझ्यासोबत तिचं हवं तसं मन लागत नसेल. आजी म्हणाल्या तशी वाणीही तिथे आली. नाही हो आजी, तसं काहीच नाहीये. उलट तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करू शकते. वाणी म्हणाली. तशा आजी हसल्या. ठीक आहे ग, पण सारखं वारखं कोणी असलं की फरक पडतो. आजी म्हणाल्या. हो बरोबर आहे. चल त्रिशा, मी तुला तुझी रूम दाखवते. वाणी हसून म्हणाली. तशी त्रिशाही हसत तिच्या मागे निघाली. त्या दोघी तिथून गेल्या तसा अमरने विषय काढला. आजी आजोबा, मी काय सांगतो ते ऐका. तो मित्तलचा मुलगा संतोष वाणीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे त्रिशाला वाणीच्या सुरक्षेसाठी इथे आणलं आहे. तिच्या भरवशावर वाणी बाहेर जायचं म्हटलं तर जाऊ शकते, कारण त्रिशा ही मार्शल आर्ट्स एक्सपर्ट आहे. एकदम तीक्ष्ण आहे ती, त्यामुळे काळजी नाही. अमर म्हणाला. ठीक आहे बाळा, पण हा संतोष आहे तरी कोण नेमका? आजोबांनी विचारलं. मग अमरने त्यांना संतोषबद्दल थोडक्यात सांगितलं. माझ्या हातात असतं ना तर जिवंत गाडलं असतं त्याला. आजोबा हातातल्या काठीवर पकड घट्ट करत रागाने म्हणाले. राहू द्यात, सध्या तरी काठी पकडा हातात. आजी म्हणाल्या. तसे ते तिघेजण हसू लागले. तेवढ्यात वाणी आणि त्रिशा पण बाहेर आले. काय झालं आजी? एवढं हसायला काय झालं? त्रिशाने त्यांना हसताना बघून विचारलं. अगं काही नाही, छोटासा जोक झाला. आजोबा हसत म्हणाले. ओके आजोबा, आम्हाला दोघींना मॉलमध्ये जायचंय, तर जाऊ का आम्ही? त्रिशाने हसून विचारलं. हो जा ना बाळा, पण लवकर परत याल. आधी जेवून घेऊ चला. आजोबा म्हणाले. तसे सर्वजण डायनिंग टेबलकडे वळाले. सर्वांची जेवणं झाली. तशा वाणी आणि त्रिशा शॉपिंगसाठी जायला तयार व्हायला आपापल्या रूममध्ये गेल्या. वाणी रूममध्ये गेली तसा अमरही तिच्या मागेच गेला होता. वाणी, जवळच्याच एका मॉलमध्ये जा, जास्त लांब जाऊ नका. अमर तिला वॉर्न करत म्हणाला. बर. वाणी केस विंचरत होती. ती त्याच्याकडे न बघताच बोलली. जास्त वेळ बाहेर थांबू नका, लवकर घरी याल. अमरने तिचा थंड प्रतिसाद बघून हाताच्या मुठी आवळल्या होत्या, तरीही शांत राहून तिला बोलत होता. बर, अजून काही? वाणी बेफिकीरपणे म्हणाली. तसं अमरने तिचा हात धरून तिला स्वतःकडे वळवलं. त्याच्या ओढण्यामुळे तिला त्रास झाला होता, कारण त्याच्या हातावरची पकड एकदम घट्ट होती. सांगितलं तेवढं कर. संध्याकाळी 5च्या आत तू मला घरात हवीयस, नाहीतर मी मॉलमध्ये किंवा तू जिथे कुठे असशील तिथून उचलून आणेन. अमर चिडून म्हणाला, कारण तो बोलत होता पण ती त्याच्याकडे न बघता फक्त बरं बरं करत होती.
उचलण्याशिवाय दुसरं काय करू शकता तुम्ही हो मिस्टर अमर चौधरी? वाणीही चिडून त्याच्या नावावर जोर देत म्हणाली. तसा त्याने तिचा हात सोडला. काही कारण नसल्याशिवाय मी बोलतही नाही, मिसेस वाणी अमर चौधरी. त्यानेही तिच्याच टोनमध्ये तिला उत्तर दिलं आणि बाहेर निघून गेला. वाणी तो गेला त्या दिशेला बघतच राहिली. तसंच डोळ्यात पाणीही आलं होतं तिच्या. एवढं असूनही तिला त्याची काळजी कळत नव्हती. तिला फक्त त्याने रागात बोललेलंच आठवत होतं. कसं व्हायचं यांचं? वाणीचं आवरलं तशी ती बाहेर आली. त्रिशा आधीच आलेली होती. त्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं होतं. ती आली तसे सर्वजण गप्प बसले. तिला ते जरा विचित्रच वाटलं, पण तिने इग्नोर केलं. चालायचं का मॅम? त्रिशाने विचारलं. तशी तिने होकारात मान हलवली आणि दोघीही घरच्यांना सांगून बाहेर पडल्या. जाता जाता तिने सहजच अमरकडे नजर टाकली तर तो तिच्याकडेच बघत होता. तिने त्याच्याकडे बघितलं तशी त्याने नजर फिरवून घेतली आणि या गोष्टीचा नकळत का होईना तिला राग आला. तिला त्याचं नजर चोरून घेणं कुठेतरी खटकलं होतं. काय झालं रे? सकाळी सकाळी कशाला फोन केलास? संतोष वैतागून फोनवरच्या माणसावर ओरडला. बॉस, दुपारचा 1 वाजलाय. समोरचा व्यक्ती त्याला वेळ सांगत होता. तसा संतोष चिडला. हे सांगायला फोन केलायस का तू? संतोष चिडून विचारत होता. आधीच तो वाणीच्या स्वप्नात होता, त्यात त्याने फोन केला होता. फोन आल्यामुळे वाणीचा फोटो गेला आणि त्याची चिडचिड होऊ लागली. रात्रीपासून तो एकटक जागा होता आणि वाणीचा फोटो बघत होता. रागातच त्याने फोन उचलला आणि समोरच्यावर बरसला. सॉरी बॉस, मी हे सांगायला फोन केला होता की वाणी मॅम मला आत्ताच एका मॉलमध्ये जाताना दिसल्या. समोरच्या माणसाने त्याला सांगितलं. तसा तो लगेच उठून उभा राहिला. काय? आणि हे महत्वाचं सांगायचं सोडून भलतंच बोलत बसलास? संतोष अजूनच चिडला होता. तसा समोरचा माणूस घाबरला. सॉरी बॉस, तो माणूस घाबरून म्हणाला. तुझं सॉरी घाल खड्ड्यात. कुठल्या मॉलमध्ये आहे ते सांग आधी. संतोषने विचारलं. तसं त्याने मॉलचं नाव सांगितलं. त्याने पुढचं काहीच न ऐकता फोन कट केला. हॅलो 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 बॉस, ऐकून घ्या. हॅलो. फोनवरचा माणूस हॅलो हॅलो करत होता, पण ते ऐकायला संतोष होताच कुठे जाग्यावर. तो तर वाणीला भेटण्यासाठी तयारी करायला निघून गेला होता. काय माणूस आहे हा? पुढचं न ऐकताच फोन ठेवला. वाणी मॅम सोबत अजून कोणीतरी मुलगी आहे सांगत होतो, पण हा माणूस खूपच बेकार आहे. जाऊ देत, कुठला तर कुटू दे त्याला, माझं काही नाही. असं म्हणत तो माणूस खांदे उडवत त्याच्या कामाला निघून गेला. संतोष नेमकाच उठलेला होता, त्यामुळे अजून अंघोळ नव्हती त्याची. त्याने पटपट अंघोळ उरकली. स्ट्रॉंग परफ्यूम शरीरावर मारला. हातांच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्या. गळ्यात सोन्याची चेन घातली. केस जेलने सेट केले आणि डोळ्यांवर गॉगल चढवला. छानपैकी तयार होऊन त्याने लगेच त्याची ती आलिशान कार काढली आणि मॉलच्या रस्त्याला लागला. थोड्याच वेळात तो मॉलमध्ये पोहोचला. कार पार्क करून लॉक केली आणि आतमध्ये जायला निघाला. त्याची नजर फक्त भिरभिरत तिला शोधत होती. अचानक एके ठिकाणी त्याची भिरभिरती नजर थांबली आणि तो आनंदाने पुढे जायला निघाला. तिच्यापासून थोड्याच अंतरावर होता. तेवढ्यात तो लगेच आहे तिथेच थांबला आणि भीतीने एक आवंडा गिळला. काय आणि कोण दिसलं असेल समोर त्याला? कोणाला घाबरला असेल तो? पुढील भागात कळेलच. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.